पाकिस्तानची सवय आहे. सर्जिओ गौर एक अमेरिकेचा ॲम्बॅसेडर भारतामध्ये आहे आणि असं म्हटलं जातं की हा ट्रम्पचा खास माणूस आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी भारतामध्ये त्याला डिप्लॉय केलं आहे. जेव्हापासून सर्जिओ गौर भारतामध्ये आलेत आपले संबंध आणखीन बरे झालेत. आणि जर का सर्जिओ गौर जम्मू काश्मीरमध्ये म्हणजे श्रीनगरला जातो ह्याचा अर्थ हा दिसतो पूर्ण जगाला की आजच्या तारखेमध्ये JNKमध्ये किती शांती आहे आणि किती विकास होतो आहे. त्याच्यानंतर 19 तारखेला जेव्हा गेले होते त्याच्यानंतर ते तिथल्या चीफ मिनिस्टरला भेटले, ओमर अब्दुल्लाला. चांगली बैठक झाली आणि त्यांनी स्टेटमेंट दिलं आहे. जसं तुम्ही म्हणालेत की काश्मीर हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे भारताचा. आणि त्यांनी पुढे हेही म्हटलं होतं की जे ॲडवायझरी होती US नॅशनल्सला की ह्या एरियामध्ये ट्रॅव्हल करू नका, ह्याच्यावरती मी रेकमेंड करणार आहे की इथे ट्रॅव्हल करू शकतात. कारण त्यांनी जे हालत पाहिले आहे, त्यांनी जे लोकेशन पाहिलं आहे, फिजिकली त्यांनी अनुभवलं आहे. आणि पाकिस्तानचं काय झालं, जसं तुम्ही म्हणालात, त्यांची कटकट सुरू झाली, त्यांची चिडचिड सुरू झाली आणि चार्ज डी अफेअर्स USचे जे पाकिस्तानमध्ये डिप्लॉईड आहेत, नटाली बेकर म्हणून आहेत, तिला बोलवलं गेलं आणि निषेध नोंदवला गेला. पाकिस्तान स्वतःचा देश सांभाळू शकत नाहीत. आपण पाहतो सिंधमध्ये काय होतं आहे, बलुचिस्तानमध्ये काय होतं आहे, खैबर पख्तूनख्वामध्ये काय होतं आहे आणि पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये काय होतं आहे. मी तर त्यांना म्हणेन, ॲडवाईज करीन, आपला देश पहा, नाही तर लवकरात लवकर तिथे पण आणखीन 5 तुकडे होतील. जम्मू काश्मीरकडे पाहू नका, UN रेझोल्युशनबद्दल बोलू नका, आपला देश पहा, तेच तुमच्या भल्यासाठी आहे. कुठेतरी सर्जिओ गौर यांनी जे अनुभवलं अमेरिकेमध्ये काश्मीरमध्ये आणि त्याच्यानंतर ते म्हणतात की अमेरिकन्सनी इथे यायला हरकत नाही. एक कॉन्फिडन्स बिल्डिंग आहे की काश्मीर जो आहे तो अगदी जसं नॉर्मल्सी जगात इतरत्र आहे तशी नॉर्मल्सी काश्मीरमध्ये आहे, असं एक सर्टिफिकेशन आहे अमेरिकेकडून. आपण पाहतो ट्रेडिशनली आपण जर का पाहिलं तर नेहमी बोललं जातं की हा इशू इंटरनॅशनलाइज करायला पाहिजे. आपण पाहिलं होतं डोनाल्ड ट्रम्पनी 2019मध्ये पण म्हटलं होतं की मी वाटाघाटी करायला तयार आहे. तेव्हा भारताने क्लिअर सांगितलं होतं की हा ट्रायपाइड इशू नाही आहे, हा 2 देशामधला इशू आहे, आम्ही ह्याला सॉर्ट आऊट करू. आज जे झालं आहे म्हणजे 19 तारखेला जे झालं आहे हे प्रूव्ह करतं की अमेरिकेने रिअलाईज केलं आहे की भारताचा जम्मू अँड काश्मीर अभिंग अंग आहे. आणि ऑन ग्राउंड सर्जिओ गौरनी पाहिलं आहे की कशाप्रकारे टुरिझम वाढलं आहे, विकास वाढला आहे, लोक फ्रीली आणि फेअरली मूवमेंट करत आहेत. म्हणून त्यांनी स्वतःच म्हटलं आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की मी डोनाल्ड ट्रम्प मॅनेजमेंटला सांगीन की कशाप्रकारे इथे सिच्युएशन चांगली आहे आणि आपण लोक इथे टुरिस्ट म्हणून येऊ शकतो.